अन्नपूर्णा's किचनमध्ये आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत आहे। आज आपण झणझणीत कोल्हापुरी मिसळ कशी बनवायची ते बघणार आहोत। यासाठी ते मी गॅसवरती कढई ठेवलेली आहे। त्यासाठी आपण आधी मसाला बनवून घेऊया। कढईमध्ये मी आलं आणि लसूण भाजून घेणार आहे। हा देशी लसूण असल्यामुळे मी याच्या जास्त साली काढलेल्या नाहीत। त्याचबरोबर इथे मी 2 टोमॅटो घेतलेले आहेत कापून। हे टाकून छान असे भाजून घ्यायचे। त्याचबरोबर इथे मी 2 मोठे कांदे कापून घेतलेले आहेत। हे आपण छान असे भाजून घेणार आहोत। छान असा आपला कांदा, टोमॅटो, लसूण, आलं भाजून झालेला आहे। आता आपण गॅस बंद करूया आणि हे थंड झाल्यानंतर मिक्सरला याची आपण छान अशी बारीक ग्रेव्ही बनवून घेणार आहोत। ग्रेव्ही बनवून आपली तयार झालेली आहे। इथे गॅसवरती मी कढई ठेवली आहे। यामध्ये 4 चमचे तेल घातलेलं आहे। तेल घातलेलं आहे। यामध्ये 1 चमचा मोहरी घातली, 1 चमचा जिरे घातले। मोहरी मी करतच नाही चालेल। यामध्ये बारीक केलेली ग्रेव्ही घालून घेतली आहे। तेल आपलं छान असं कडकडीत गरम झाले। यामुळे मसाला आपला छान असा भाजून निघालेला आहे। मसाला एकसारखा छान असा भाजून घ्यायचा आहे। यामध्ये अर्धा चमचा हळद घातलेली आहे। 1 चमचा धने पावडर घातलेली आहे। मसाला आपला छान असा एकसारखा भाजून झालेला आहे। यामध्ये घरगुती पद्धतीचा कांदा लसूण मसाला 1 चमचा घातलेला आहे। 1 चमचा लाल मिरची पावडर घातलेली आहे। 1 चमचा मिसळ मसाला घातलेला आहे आणि अर्धा चमचा घरकुल मसाला घातलेला आहे। हे सर्व मसाले एकसारखे भाजून घेऊया। छान असा आपला मसाला भाजून झालेला आहे। यामध्ये चवीनुसार मीठ घालूया आणि थोडंसं पाणी घालून हा मसाला आपण भाजून घेणार आहोत। छान अशी आपली ग्रेव्ही भाजून झालेली आहे। ग्रेव्ही आपली छान भाजून झालेली आहे। यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेली मटकी घालणार आहोत। यामध्ये 2 तांबे आपण पाणी घालून घेणार आहोत। आणि मंद आचेवरती आपण ही 10 ते 15 मिनिटं छान अशी शिजवून घेणार आहोत। छान अशी आपली तर्रीदार मिसळ तयार झालेली आहे। छान अशी आपली तर्रीदार मिसळ तयार झालेली आहे।
आता आपण ही काढून घेऊया। मिसळ आपली तयार झालेली आहे। हा स्पेशल मिसळचा फरसाणा आहे आपण इथे घेतलेला। एकदम छान अशी कटही वरती आलेला आहे। तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा। तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा।